ही गोष्ट आहे थरथरत्या हातांची, साईची आणि साईच्या आजीची, जागलेल्या त्या कित्येक रातींची, मातीच्या घराची अन आजीच्या साथीची. एकनाथवाडी सारख्या एका ग्रामीण भागातील ऊसतोड मजुराच्या मुलाची ही प्रेरक कहाणी आहे. मोत्यासारखं सुंदर अक्षर काढून आपल्या आजीसाठी जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत बक्षीस जिंकणाऱ्या साई आणि आजीचं भावनिक नातं अनुभवताना हृदय भरून येतं. दिवसभर शेतात राबणारी आजी रात्री 11 वाजेपर्यंत साईला झोप येऊ नये म्हणून साईच्या शेजारी बसून राहायची. मी बसायची आपली अशी त्याच्यापाशी, मग तो राहायचा चालूच. सकाळच्या परी बाई मला 5 वाजता उठव. आपल्या आजीची तळमळ साईच्या मनापर्यंत पोहोचली आणि त्यानेही खूप मेहनत घेतली आणि जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत 3रा क्रमांक मिळवला. पत्र्याच्या झोपडीत राहणारा साई आज मोत्यासारखं सुंदर अक्षर गिरवत आहे. साईचं हस्ताक्षर सुंदर करण्यासाठी त्याला महाराष्ट्रातील नामवंत शिक्षक प्राणजित बोरसे, लहू बोराटे आणि गणेश कांबळे यांचं मार्गदर्शन लाभले आहे. एकनाथवाडीच्या शिक्षकांनीही खूप मेहनत घेतली आहे. माझ्या आजीसाठी मला जिंकायचंय ही साईची आर्त भावना ऐकली की आपल्यालाही आपल्या आजीच्या मायेची आठवण येते.